महाराष्ट्रात बिबटे आणि वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, ज्यात काही वेळेस घरातली करती व्यक्ती दगावली जाते। पण आता सरकारने त्यावर मोठा निर्णय घेतला आहे। काय आहे हा निर्णय जाणून घेऊया थोडक्यात। मागील काही आठवड्यांपासून पुणे, नाशिक, जुन्नर आणि अहिल्यानगर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे। उसाच्या शेतात लपून बसणारे बिबटे अचानक लोकांवर हल्ले करत असल्याने ग्रामीण भागात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। फक्त 3 महिन्यात 4 जिल्ह्यांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे। यात मुलांसह महिलांचा आणि शेतकऱ्यांचा समावेश आहे। घरातली कमवती व्यक्ती गेल्यानंतर अनेक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत। याच पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकार मोठा पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला थेट सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। फक्त कॅबिनेटची शिक्कामोर्तब प्रक्रिया बाकी आहे। हा निर्णय झाला तर अनेक कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकतो। दरम्यान चंद्रपूरमध्ये देखील वाघांच्या हल्ल्यांनी थैमान घातलं आहे। जानेवारी ते नोव्हेंबर 2025 दरम्यान तब्बल 34 लोकांचा मृत्यू झाला आहे। तुम्हाला काय वाटतं? या निर्णयावर शिक्कामोर्तब व्हावा का? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा।